Hello, good morning, students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to the subject of conflict. Okay, I am Miss Swati Kale, going to welcome you in the College of Asian College of Science and Commerce. And this is the subject of HRM. And in the HRM subject, we are going to see the content of conflict. What is mean by conflict? काय असतं कॉन्फ्लिक्ट म्हणजे? नेहमी वापरतो आपण हा शब्द. तुम्हीसुद्धा बरेचदा वापरलेला असेल. कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात जर काही वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. जर काही तो कॉन्फ्लिक्ट कधी वापरतो तुम्ही? जर काही क्रिटिकल सिच्युएशन येत असेल किंवा जर एखाद्या वेळी एखादी व्यक्ती तुम्हाला आर्ग्युमेंट करत असेल, एखादी व्यक्ती तुमचं काम ऐकत नसेल, न ऐकता ती क्रॉसमध्ये जात असेल, तर त्यामुळे काय होते? कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. ओके, त्या सिच्युएशनला तुम्ही काय म्हणता? कॉन्फ्लिक्ट. ओके, सो लेट वी सी वन बाय वन पॉईंट. ओके, see what is mean by conflict. A serious disagreement or argument. जर एखादी व्यक्ती सिरियसली तुम्ही जे ॲग्रीमेंट केलेले आहे किंवा तुम्ही ज्या काही गोष्टी डिसाईड केलेल्या आहे त्याला डिसॲग्री असेल किंवा ती व्यक्ती तुमचं ऐकत नसेल, तुम्ही दिलेल्या सूचनांचं ती व्यक्ती पालन करत नसेल, ती एम्प्लॉई पालन करत नसेल किंवा मॅनेजमेंट ज्या काही गोष्टी डिसाईड करते त्या मॅनेजमेंटच्या गोष्टीला जर त्या ऑर्गनायझेशनमधले एम्प्लॉई डिसॲग्री असतील किंवा आर्ग्युमेंट घेत असतील किंवा कॉन्फ्लिक्ट इट एम्प्लाईज द क्लॅश ऑफ इंटरेस्ट. ओके, क्लॅश ऑफ इंटरेस्ट. कॉन्फ्लिक्टचा परिणाम काय होतो की क्लॅशेस ऑफ इंटरेस्ट. तुमच्या इंटरेस्टमध्ये क्लॅशेस येतात, तुमच्या कामामध्ये क्लॅशेस येतात, तुमचा ऑटोमॅटिकली त्या कामामधला इंटरेस्ट कमी होत जातो. ओके, दॅट इज द कॉन्फ्लिक्ट म्हणजे असे सिरियस ॲग्रीमेंट्स आहेत की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामामधला इंटरेस्ट कमी होत जातो. कॉन्फ्लिक्ट असे सिरियस आर्ग्युमेंट्स आहेत की जे तुम्ही ज्याच्यासाठी तुम्ही डिसॲग्रीमेंट असतात, त्याच्यासाठी तुम्ही तयार नसता, जे काम करण्यासाठी तुम्ही तयार नसता किंवा जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कोणी त्या कामासाठी तयार नसेल आणि क्रॉस आर्ग्युमेंट करत असतील तर इन दॅट केस क्रिएट अ कॉन्फ्लिक्ट. ओके, in that case what going on, this create a conflict and it employs the clash of interest. आणि त्याच्यामुळे काय होते? तुमच्या इंटरेस्टमध्ये क्लॅशेस येतात. आता नंबर ऑफ टाईप्स आहेत. ओके, टाईप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट. इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट, गोल कॉन्फ्लिक्ट, रोल कॉन्फ्लिक्ट, इंट्रापर्सनल कॉन्फ्लिक्ट होतं पहिलं आणि आता इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट, इंटरनल कॉन्फ्लिक्ट आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. बट टाईप्स बघण्यापूर्वी परत आपण काही छोट्या छोट्या गोष्टी बघूयात. बघा काय आहे कॉन्फ्लिक्ट म्हणजे अजून थोडी मिनिंग आपण बघूयात. कॉन्फ्लिक्टचे इंट्रोडक्शन बघूयात. तर कॉन्फ्लिक्ट इज अ स्टेट ऑफ discovered the causes by the actual pursued opposition of needs, value आणि इंटरेस्ट. ज्या काही गरजा आहे किंवा ज्या काही व्हॅल्यूज आहे किंवा जो काही इंटरेस्ट आहे कामाबद्दलचा त्या सगळ्या गोष्टीला अपोज्ड करणे. ओके, ॲक्च्युअल ऑर प्रिस्यूड. ॲक्च्युअली अपोज्ड करणे किंवा काहीतरी वेगळ्या दृष्टीने अपोज्ड करणे किंवा काम न करणे. त्यामुळे काय होतात की कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. काम जर तुमचं झालं नाही तर तुम्हाला काही गोष्टींना फेस करावं लागतं. जर तसं तुम्हाला कुठल्या गोष्टींना फेस करावं लागत असेल तर इन दॅट केस यू आर गोईंग टू द कॉन्फ्लिक्ट. ओके, त्या केसमध्ये तुम्हाला कॉन्फ्लिक्ट फेस करावे लागतात, प्रॉब्लेम फेस करावे लागतात. अ कॉन्फ्लिक्ट कॅन बी इंटरनल. कॉन्फ्लिक्ट हे इंटरनल असू शकतात. कसे असतात कॉन्फ्लिक्ट? इंटरनल कॉन्फ्लिक्ट और एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. इंटरनल कॉन्फ्लिक्ट मीन्स विदिन वन सेल्फ, म्हणजे स्वतःच्यामध्ये जर काही कॉन्फ्लिक्ट क्रिएट होत असतील किंवा काही पर्सनल कॉन्फ्लिक्ट क्रिएट होत असतील तर दॅट इज इंटरनल कॉन्फ्लिक्ट. और एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. एक्सटर्नल मीन्स बिटवीन टू ऑर मोर इंडिव्हिज्युअल्स. दोन किंवा त्यापेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल्समध्ये जर कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट होत असतील किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतील तर दॅट इज
internal conflicts. Okay, conflicts arise when two or more parties with pursued incompletable goals seek to determine each other goal seeking capacity. ओके, कॉन्फ्लिक्ट कधी अराईज होतात, कधी क्रिएट होतात, वेन टू ऑर मोर पार्टीज विथ प्रिस्यूड इनकम्प्लिटेबल गोल्स. ओके, जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती, दोन किंवा त्यापेक्षा जास्त पार्टीज इनकम्प्लिटेबल असतात किंवा सोबत काम करायला तयार नसतात, जर ते एकमेकांमध्ये प्रत्येक वेळी जर काही क्युरीज काढत असतील, कॉन्फ्लिक्ट्स तयार क्युरीज काढत असतील, तर त्यावेळेला त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स येतात. ओके, वेन टू ऑर मोर पार्टीज विथ प्रिस्यूड इनकम्प्लिटेबल गोल्स सीक टू अनडिटरमाइन इच अदर गोल सिकिंग कॅपॅसिटी. त्या दोघांमध्ये काय आहे, वेगवेगळ्या गोल सिकिंग कॅपॅबिलिटी, त्यांच्या ज्या काही गोल सिकिंग कॅपॅबिलिटी आहे किंवा त्यांना जे काही ऑर्गनायझेशनचे गोल फुलफिल करण्यासाठी काम करायचं आहे, ते गोल फुलफिल करताना त्यांच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स येत जातात, काही प्रॉब्लेम येतात आणि त्या प्रॉब्लेम जर त्यांचे सॉल्व्ह होत नसेल, दॅट इज द कॉन्फ्लिक्ट. ओके, ऑर्गनायझेशनल कॉन्फ्लिक्ट इज disagreement between two or more organizational member. ऑर्गनायझेशनल कॉन्फ्लिक्ट कधी येतात, जेव्हा टू ऑर मोर मेंबर्स, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मेंबर्स ऑर्गनायझेशनमध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये कामासाठी डिसॲग्री असतील, एकमेकांसोबत काम करण्यासाठी, ऑर्गनायझेशनमधल्या कामासाठी डिसॲग्री असू शकतात किंवा एकमेकांसोबत काम करण्यासाठी डिसॲग्री असू शकतात. ओके, group arising from the fact that they must share scarce sources or work activities and or from the fact that they have different status, goals, values and participation. ओके, काय होऊ शकतं, दे हॅव डिफरंट स्टेटस, ते डिफरंट त्यांचं एक काहीतरी वेगळं डिफरंट स्टेटस आहे किंवा त्यांचं काहीतरी ऑर्गनायझेशनमधली व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूमध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स येत असतील, ऑर वर्क ॲक्टिव्हिटीज अँड फ्रॉम फॅक्ट दे हॅव डिफरंट स्टेटस, गोल्स, व्हॅल्यूज अँड पार्टिसिपेशन, त्यांचा इंटरेस्ट त्यामध्ये नसेल, त्यांचे वेगळे काहीतरी गोल्स असतील, त्यांचं वेगळं काहीतरी पार्टिसिपेशन असेल, तर त्या कंडिशनमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होत असतात. ओके, दॅट इज द इंट्रोडक्शन ऑफ कॉन्फ्लिक्ट. देन फीचर्स ऑफ कॉन्फ्लिक्ट. काय कॉन्फ्लिक्टचे फीचर्स आहेत ते बघूयात. A set of conflict is characterized by the following features. Set of conflict. The state of conflict is characterized by the following features. जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट स्टेट होत असतात, क्रिएट होत असतात, कॉन्फ्लिक्ट ज्या वेळेला तुम्ही फेस करता, त्याचे काही वैशिष्ट्य आहेत. काय आहेत तर ते बघूया. इट अराईज वेन टू ऑर मोर इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप थिंक डिफरंटली. ज्या वेळेला ऑर्गनायझेशनमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती किंवा ग्रुप क्रिएट होतात आणि त्या ग्रुपमधल्या प्रत्येकाचे विचार जर वेगवेगळे असतील, त्यांचे थिंकिंग वेगवेगळे असतील, त्यावेळेला कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. आपण ग्रुपिंग जेव्हा शिकलो त्यावेळेला आपण बघितलं की कॉन्फ्लिक्ट म्हणजे ग्रुप आपण तयार करतो, ग्रुपमध्ये काम करणं योग्य असतं आपण म्हणतो, पण ज्या वेळेला ग्रुप तयार होतात त्यावेळेला एखादी तरी हाताचे पाचही बोटं सारखे नसतात. ओके, तर त्यातली एखादी व्यक्ती अशी असते की जी आपण ज्या गोष्टी डिसाईड करतो किंवा जे काही प्लॅनिंग करतो त्या प्लॅनिंगमध्ये ती कधीच बसत नाही, ती नेहमी आर्ग्युमेंट करत असते. ओके, सो त्यामुळे तुमच्या त्या ग्रुपमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होऊ शकतात. किंवा बरेचदा असं होतं की कुठलाही निर्णय तुम्ही घ्यायला गेलेत, कुठलाही डिसिजन तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये करायला गेले किंवा प्लॅनिंग करायला गेले, तर त्या प्लॅनिंगमध्ये प्रत्येक वेळी काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात आणि कोणी ना कोणीतरी म्हणजे त्या ग्रुपमधला कुठलाही एखादा मेंबर, आता पर्टिक्युलर मेंबर नाही, आधी आपण पर्टिक्युलर मेंबरबद्दल बोललो, आता आपण बोलतो आहे
की कुठलाही एखादा व्यक्ती त्यामध्ये असा काहीतरी इश्यू फाइंड आउट करतात की मुळे त्यामध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करायला वेळ जातो. ओके. आणि त्यामुळे तुमचं जे काही ऑर्गनायझेशनचं टार्गेट आहे किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही डिसाईड केलेल्या आहेत त्या फुलफिल होत नाहीत, पूर्ण होत नाही. सो ते काय आहे तुमचं ऑर्गनायझेशनमध्ये, त्यामुळे काय येतं तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स येतात. ठीक आहे. सो पहिलं काय, इट इज कॉज्ड बाय द पहिलं काय आहे, इट अराईज वेन 2 or more इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप्स थिंक डिफरंटली. ज्या वेळेला तुम्ही दोन व्यक्ती एकत्र येत आहेत आणि तुमचे मतं जुळत नाहीत किंवा तुमचा एखादा ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये तुमचे मतं एकमेकांसोबत जुळत नाहीत, त्यावेळेला कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. ओके. जसं की आता एक घर आहे, त्या घरामध्ये 2 माणसं राहत असतील, मे बी हजबंड अँड वाईफ असू शकते. ओके. ते 2 व्यक्ती एकत्र राहतात पण त्यांच्यामध्ये कधीही पटत नाही, त्यांचे विचार जुळत नाही, त्यांचे थिंकिंग मॅच होत नाही किंवा दोघंही एकमेकांबरोबर जर ॲडजस्टमेंट करत नसतील तर इन दॅट केस रिझल्टेड इज इन बिटवीन देअर रिलेशन इज गोइंग टू द कॉन्फ्लिक्ट. ओके. त्या केसमध्ये त्यांना कॉन्फ्लिक्टला फेस करावं लागतं. किंवा घरामध्ये सासू आणि सुना असतात, त्यांच्यामध्ये नेहमीच भांडणं होत असतील किंवा त्यांच्यामध्ये सारखेच काहीतरी वाद होत असतील, त्यांचे विचार जुळत नसतील किंवा दोघीजणी एकमेकींबरोबर ॲडजस्ट करून घेत नसतील, एकमेकींच्या विचारांबरोबर ॲडजस्ट करून घेत नसतील, तर त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. ओके. सो कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय की तुमचे विचार न जुळणे किंवा तुम्ही डिसॲग्री असणे. तुमच्या प्रत्येक कामासाठी जर तुम्ही एखाद्याच्या प्रत्येक कामामध्ये जर प्रत्येक वेळी तुम्ही काही ना काहीतरी चुका काढत असाल, तुम्ही त्याच्या कामाला ॲडजस्ट करून घेत नसाल किंवा त्याला त्या पद्धतीने समजवून सांगत नसाल, त्या पद्धतीने त्यासाठी तुम्ही हेल्प करत नसाल, तर त्या सिच्युएशनमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. त्या सिच्युएशनमध्ये तुमची ॲडजस्टमेंट करण्याची तयारी नसते आणि मग तुमच्या याच्यामध्ये रिलेशनमध्ये कॉन्फ्लिक्ट्स तयार होतात. ओके. दॅट इज द कॉन्फ्लिक्ट. ओके. तर आता जसे की मी 2 एक्झाम्पल तुम्हाला घरातले दिले, हजबंड अँड वाईफ किंवा सासू आणि सुना, सिस्टर इन लॉ अँड मदर इन लॉ, या दोघांमधलं जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे तसं तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा 2 एम्प्लॉईमध्ये होत असतं. बऱ्याच वेळा ऑर्गनायझेशनमध्ये तुमचे सबऑर्डिनेटर आणि एम्प्लॉई किंवा तुमचे मॅनेजर्स आणि एम्प्लॉई, तुमचं मॅनेजमेंट आणि एम्प्लॉई यांच्यामध्ये विचारामध्ये तफावत असते आणि ते विचार जर जुळले नाही तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये कायम कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. ओके. सो हे काय आहे, फर्स्ट विचार आहे. सेकंड आहे, it is caused by the different perception that different individual hold about the same object or goal. एखादं सेम ऑब्जेक्टिव्ह किंवा सेम गोल अचीव करण्यासाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असता किंवा त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करत असता, सेम ऑब्जेक्टिव्ह किंवा सेम गोल, तुमचं ऑर्गनायझेशनचं सेम ऑब्जेक्टिव्ह किंवा सेम गोल अचीव करण्यासाठी 2 व्यक्ती काम करत आहेत. ओके. किंवा 2 ग्रुप काम करत आहेत. आता त्या ग्रुपमध्ये सगळ्यांचे परसेप्शन सारखे असतात का? नाही. परसेप्शन सारखे असणे म्हणजे काय, विचार सारखे असणे, फोरकास्टिंग सेम असणे, त्यांचं समोरचे फ्युचरमध्ये विचार करण्याची सिच्युएशन, मतं सेम असणे. ओके. सो डिफरंट परसेप्शन. जर तुम्ही वेगवेगळे परसेप्शन करत असाल, वेगवेगळे विचार मांडत असाल तर ऑटोमॅटिकली त्यामुळे काय होते, चर्चा ही वाढत जाते. आता जर सपोज एखाद्या वेळेला तुमचा ग्रुप चर्चेला बसलेला आहे, ठीक आहे, तुम्ही एक नवीन विषय काढताय तुमच्या विषयाशी रिलेटेडच, प्रत्येकजण काही ना काही त्याचं स्वतःचं मत मांडते. ओके. म्हणजेच काय आहे, मत मांडते. जर काही लोकांची पॉझिटिव्ह मतं असतील तर ठीक आहे, त्या विषयामध्ये ते ॲडजस्ट होते. पण जर काही लोकांनी त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट्स मांडत गेलं तर काय होते, कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. ओके. तर तुमच्या परसेप्शनमुळे किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या थिंकिंगमुळे सेम ऑब्जेक्टिव्ह सेम गोल अचीव करण्यासाठी तुम्हाला कॉन्फ्लिक्ट येत जातात. ओके. नेक्स्ट आहे, इट इज युजली अराइज्ड बिकॉज ऑफ सिक्युरिटी ऑफ रिसोर्सेस. कशामुळे अराईज होते,
बरेचदा कॉन्फ्लिक्ट कशामुळे अराईज होतात, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉई सिक्युरिटी. ओके, जर ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईला प्रॉपर सिक्युरिटी मिळत नसेल, security resources, when people complete for the source resources, they hold the different view about how best they can utilize those resources to achieve the organizational goal. ते रिसोर्सेस काय करतात, ऑर्गनायझेशनचं गोल अचीव करण्यासाठी हेल्प करतात. इट युजली अरायझेस बिकॉज ऑफ स्कॅरसिटी ऑफ रिसोर्सेस. बरेच वेळा काय होते, इट युजली अरायझेस बिकॉज ऑफ स्कॅरसिटी ऑफ रिसोर्सेस. बरेचदा स्केअरसिटी ऑफ रिसोर्सेसमध्ये मुळे ऑर्गनायझेशनमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. आता स्केअरसिटी ऑफ रिसोर्सेस म्हणजे काय, की प्रॉपर रिसोर्सेस अवेलेबल नसेल. तुम्हाला जे काही रिसोर्सेस हवे आहे, तुम्हाला तुमचं काम पूर्ण करण्यासाठी ज्या काही रिसोर्सेसची गरज आहे किंवा रॉ मटेरियलची गरज आहे, जर ते तुमच्याकडे प्रॉपर प्रोव्हाइड होत नसेल किंवा त्याचा तुमच्याकडे साठा नसेल, तर त्यामुळे तुमच्या कामामध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. ओके, when the people complete for the scarce resources, they hold the different view about how best they can utilize. ओके, आणि मग असे जर प्रॉब्लेम क्रिएट झाले तर प्रत्येक वेळी काय होते, प्रत्येकजण प्रत्येकजण किंवा ग्रुपमधला प्रत्येक एम्प्लॉई त्यावर स्वतःची मतं मांडत असतो, त्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे सोल्युशन्स देत असतो. आणि तुम्हाला माहीत आहे, एका प्रॉब्लेमवर अनेक सोल्युशन्स मिळू शकतात, बट त्यातलं कुठलं सोल्युशन आपण घ्यायचे किंवा कुठल्या सोल्युशन वाईज आपण जायचे, हे आपण पर्सनली डिसाईड करायचं असतं. सो प्रत्येकजण आपापले मतं मांडत आहेत, प्रत्येकजण आपल्याला काही काही सोल्युशन देत आहेत. दे कॅन युटिलाइज दोज रिसोर्सेस टू अचीव द ऑर्गनायझेशनल गोल. ओके, सो दिस इज द फीचर्स ऑफ कॉन्फ्लिक्ट. हे काय आहे, फीचर्स आहे कॉन्फ्लिक्टचे. दुसरं आहे केसेस ऑफ कॉन्फ्लिक्ट. ओके, केसेस ऑफ कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्टचे काय, कॉजेस ऑफ कॉन्फ्लिक्ट. काय कॉन्फ्लिक्टचे कॉजेस आहे, कॉन्फ्लिक्ट अराईज ड्यू टू फॉलोविंग रिझन. कशामुळे कॉन्फ्लिक्ट तयार होते, तर बघा, कॉन्फ्लिक्ट अराईज ड्यू टू फॉलोविंग रिझन. सो फर्स्ट reason is their differences in परसेप्शन म्हणजे काय, तुमची मतं, विचार, तुमचे फ्युचर फोरकास्टिंग ज्याला आपण म्हणतो. परसेप्शन म्हणजे काय, तुमचे फ्युचर्स फोरकास्टिंग. डिफरन्सेस इन परसेप्शन, व्हॅल्यूज अँड ॲटिट्यूड ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप over the same problem leads to the interpersonal or intergroup conflict. तुमचे स्वतःचे मतं, तुमच्या व्हॅल्यूज, तुमचे मतं आणि व्हॅल्यू किंवा तुमचे परसेप्शन, ओके, तुमचं ॲटिट्यूड, हे कशावर अफेक्ट करतं, ऑफ युअर पर्सनल ऑर इंटरपर्सनल थिंग्स किंवा तुमचा ग्रुप, याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. ओके, कशामुळे होऊ शकतात प्रॉब्लेम्स, तुमचं परसेप्शन, तुमच्या व्हॅल्यूज, तुमचं ॲटिट्यूड किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल किंवा तुमचा संपूर्ण ग्रुप, याच्यामध्ये जर तुमच्या काही इंटरपर्सनल किंवा इंटर ग्रुपमध्ये काही गोष्टी एकमेकांना पटत नसतील, एकमेकांचे विचार एकमेकांसोबत जुळत नसतील, तर त्या केसमध्ये काय होतं, कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. ओके, परसेप्शन सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे, परसेप्शन. डिक्शनरी काढा आणि चेक करा डिक्शनरीमध्ये मराठीमध्ये काय मिनिंग येतं परसेप्शनचा, किंवा तुमच्या मोबाईलवर सर्च करा गुगलला मराठीमध्ये परसेप्शनचा काय अर्थ असतो. परसेप्शन म्हणजे काय, फ्युचर फोरकास्टिंग किंवा पुढच्या दृष्टीने विचार करणे. ओके, सो समोरचा विचार करणे. परसेप्शन मीन्स वॉट, पुढचा विचार करणे. तर हा असा पुढचा विचार केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय मतं आहे त्या ग्रुपबद्दलची, आणि त्या ग्रुपच्या मतांबरोबरच
जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये पार्टिसिपेट होत आहेत, पार्टिसिपेशन जर तुमचं डिफरन्सेस इन परसेप्शन, तुमच्या मतामधले प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं आहे किंवा प्रत्येकाच्या व्हॅल्यूज वेगवेगळे आहे, प्रत्येकाचं ॲटिट्यूड वेगवेगळं आहे. हाताची पाचही बोटं सारखी नसतात, तर त्यातले प्रत्येकजण एकाचं एकामध्ये ॲटिट्यूड आहे, एकामध्ये स्वतःला फारच त्याचे स्वतःचे काही बरेच व्हॅल्यूज आहेत की जे त्याला महत्त्वाचे वाटतात. ओके, एखादा आहे इंडिव्हिज्युअल आहे की जो ज्याचे परसेप्शन खूप चांगले आहे, म्हणजे समोरचे जे विचार करतो तो की समोरचे जे काही गोष्टी तो डिसाईड करतो त्याला जसं वाटतं तसं नेहमीच होत जातं. असं जर होत असेल तर ते त्याचे परसेप्शन जर ॲक्च्युअली चांगले असतील. ह्या गोष्टी कशामध्ये होत आहेत, जर सपोज एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीमध्ये किंवा एखाद्याच्या ग्रुपमध्ये, एखादा ग्रुप आहे 3-4 जणांचा ग्रुप आहे आणि त्यांच्यामध्ये जर ह्या गोष्टी कंटिन्युअसली होत असतील तर ते काय होतं, कंटिन्युअसली त्यांच्यामध्ये जर काही ना काही प्रॉब्लेम येत असतील तर ते काय कॉन्फ्लिक्ट आहे. ओके, आता एक सोपं एक्झाम्पल बघा. खूप सारी भाजी तुम्ही ठेवलेली आहे, मेथीच्या भाजीची जुळी तुम्ही आणली. ओके, आणली आणि ती तुम्ही तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली. तुम्ही त्याला चेक केली नाही, निवडली नाही, खराब असलेली पानं त्यातल्या बाजूला केले नाही, तर काय होईल, जे खराब झालेले पानं आहे ते पानं काय करतील, बाकीच्या मेथीलासुद्धा खराब करेल, बाकीची भाजीलासुद्धा खराब करणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय की एका भाजीच्या पानामुळे संपूर्ण भाजीमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाले, संपूर्ण भाजी खराब झाली. म्हणजे काय की कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. ओके, सो काय म्हणू शकतो आपण, तुमच्या इंडिव्हिज्युअलमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर त्यामुळे तुमच्या स्वतःमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात किंवा त्यामुळे तुमच्या संपूर्ण ग्रुपमध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. नेक्स्ट कॉजेस आहे एक्सेसिव्ह कॉम्पिटिशन. ओके, एक्सेसिव्ह कॉम्पिटिशनमध्ये काय येतं बघा, ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस आर स्केअर्ड अँड ईच युनिट वॉन्ट टू मॅक्झिमम शेअर ऑफ इट. काय आहे, ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस आर स्केअर्ड. ऑर्गनायझेशन रिसोर्सेस म्हणजे ऑर्गनायझेशनमधले जे काही रिसोर्सेस आहे आर स्केअर्ड अँड ईच युनिट वॉन्ट टू मॅक्झिमम शेअर ऑफ इट. ओके, ऑर्गनायझेशनमधल्या काही गोष्टी किंवा ऑर्गनायझेशनचे काही रिसोर्सेस आहे ते काय असतात, त्यांचे स्वतःचे शेअर वाढवण्यासाठी, त्यांची स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी स्केअर्ड असतात. ओके, कॉम्पिटिशन अमंग्स द युनिट ऑफ मॅक्झिमम शेअर्स ऑफ रिसोर्सेस लीड टू कॉन्फ्लिक्ट. कॉम्पिटिशन अमंग द युनिट, ऑर्गनायझेशनमध्ये जेवढे काही लोक राहतात त्यांच्यामधलं कॉम्पिटिशन अमंग द युनिट्स फॉर द मॅक्झिमम शेअर ऑफ रिसोर्सेस लीड्स टू कॉन्फ्लिक्ट. डिफरन्स इन गोल्स, different goals of the individuals or groups lead to the conflict among them. Interdependence of tasks when work is passed from one unit to the other. Dependence amongst each unit can lead to the conflict. प्रत्येक ग्रुपमध्ये काही ना काहीतरी कॉन्फ्लिक्ट येतच असतात. प्रत्येक ग्रुपमध्ये, तुमच्या घरात पण बरेचदा तुम्हाला प्रॉब्लेम येतात, पण तुम्ही त्याच्यावर सोल्युशन शोधता. जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर दॅट इज युअर कॉन्फ्लिक्ट. ओके, यू हॅव क्लिअर व्हॉट इज मीन बाय कॉन्फ्लिक्ट. ओके, काही कारण एक्सेसिव्ह कॉम्पिटिशनमुळे. आता घरातल्या घरात पण एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन असतं. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं आहेत, एक 5th स्टँडर्डला आहे आणि दुसरा 7th स्टँडर्डला आहे, तर ते दोघं पण एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन करत असतात. क्लासमधली 2 मुलं एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन करत असतात. सर त्या कॉम्पिटिशनमुळे सुद्धा बरेचदा त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होते. ओके, त्याच पद्धतीची कॉम्पिटिशन ऑर्गनायझेशनमध्ये असते. कामामधलं कॉम्पिटिशन,
प्रत्येकाला वाटतं माझं झालं पाहिजे, दुसऱ्याला वाटतं माझं झालं पाहिजे, ए पर्सनला वाटतं की माझं चांगलं झालं पाहिजे, बी पर्सनला वाटतं माझं चांगलं झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होत जाते. ओके, त्यामुळे ते कॉम्पिटिशन करतात, दोघंही एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन लावतात. तर त्या कॉम्पिटिशनचा परिणाम कशामध्ये होतो? कॉन्फ्लिक्टमध्ये. कारण ते कॉम्पिटिशनमध्ये जिंकण्यासाठी प्रत्येकजण मेहनत करत असतो, दोघंही. आपण दोघांचा विचार करतो आता, ए आणि बी पर्सन. ओके, सो त्यामुळे काय होतं की ते दोघंही कॉम्पिटिशनमुळे ते दोघं काय करतात, त्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. आणि प्रयत्न करत असताना त्यांच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात त्या प्रत्येक प्रॉब्लेमला ते फेस करतात. ओके, सो त्या प्रॉब्लेम्स म्हणजे काय? त्यांच्यामध्ये आलेले कॉन्फ्लिक्ट्स. ओके, सेकंड आहे डिफरन्स इन गोल. दोघांचे जर गोल वेगवेगळे असतील, आत्ता जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, एक स्टुडंट तुमच्या घरात 2 मुलं आहेत, त्यातला एक आहे 5th स्टँडर्डला आणि दुसरा आहे 7th स्टँडर्डला. दोघांचे गोल वेगवेगळे आहे. दोघांचे गोल जरी सेम असतील, म्हणजे त्यालासुद्धा त्याच्या वर्गामध्ये फर्स्ट यायचं आहे आणि ह्यालासुद्धा याच्या क्लासमध्ये फर्स्ट यायचं आहे, बरोबर आहे. बट दोघांचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत, दोघांचं स्टडी वेगवेगळं आहे, दोघांचे ऑब्जेक्टिव्ह सेम आहेत, बट दोघांचं जो काय आहे टास्क, काम हे वेगवेगळं आहे. ते एका ग्रुपमधले नाहीत, त्यांना इंडिव्हिज्युअली त्या गोष्टी अचीव करायच्या आहे. ठीक आहे, बट एका क्लासमधले जर विद्यार्थी असतील, एकाच क्लासमधले विद्यार्थी आहे, ओके, पण त्या एका क्लासमधल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळे असतील. तर एकाच क्लासमधले विद्यार्थी आहेत, दोघांची ऑब्जेक्टिव्ह सेम आहे, दोघांनाही फर्स्टला यायचं आहे, तर त्या केसमध्ये काय होईल? दोघांपैकी कोणीतरी एकच येईल, कारण क्लास सेम आहे. आता जो मगाशीचं पहिलं एक्झाम्पल मी दिलं होतं, एका घरातले 2 मुलं, एक 5th स्टँडर्डचा, एक 7th स्टँडर्डचा, ते दोघंही फर्स्ट येऊ शकतात, बिकॉज ते दोन्ही जण वेगवेगळ्या क्लासमधले आहे. ओके, बट एका क्लासमधले जर 2 स्टुडंट असतील तर ते दोघंही फर्स्ट येऊ शकत नाही. हां, त्या दोघांमध्ये टाय होऊ शकतो, त्या केसमध्ये ते दोघंही फर्स्ट आलेत असं आपण म्हणू शकतो. बट जर सपोज दोघांची गोल सेम आहे, तर बरेचदा काय होतं की कोणीतरी त्यातला एक जण फर्स्ट येईल आणि दुसरा थोड्याशा मार्कामुळे सेकंड येईल. का असं होतं? कारण त्यांचे दोघांचे गोल सेम जरी असले तरी ते काम मात्र एकाच ठिकाणी, एकाच ऑब्जेक्टिव्हकडे ते जात आहे, त्यांचं दोघांचे ऑब्जेक्टिव्ह सेम आहे. ओके, बट जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असता आणि एका ग्रुपमध्ये काम करत असता, त्यावेळेला तुमचं ग्रुपचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतं. ओके, आणि ते ग्रुपचं ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी तुम्ही एकत्र येऊन काम करत असता. बट जर त्या ग्रुपमध्ये एखाद्याचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे असतील, एखाद्याचं मत वेगळं असेल आणि ग्रुप ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी जर तो एका वेगळ्या पद्धतीने काम करत असेल किंवा तो त्या ग्रुपबरोबर व्यवस्थित काम करत नसेल, तर त्या केसमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात. ओके, इंटरडिपेंडन्स ऑफ टास्क. When work is passed from one unit to other. जेव्हा कामं तुमची एका युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये पास होतात किंवा इंटरडिपेंडन्स अमॉंग इच युनिट कॅन लीड टू कॉन्फ्लिक्ट. जेव्हा तुमचं ऑर्गनायझेशन एका युनिटमधून दुसऱ्या युनिटवर डिपेंड असते किंवा एका युनिटमधून तुमचं प्रोडक्ट तुम्हाला दुसऱ्या युनिटला पाठवायचं असेल, तर त्या केसमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होण्याचे चान्सेस असतात. तुमचं मटेरियल तुम्हाला दुसऱ्यांना पाठवायचं आहे. ओके, बघा एक सिंपल गोष्ट बघा, एखादं दुकान आहे, एखादं शॉप आहे, त्या शॉपमध्ये काय होतं की एखाद्या दुकानामध्ये एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही जाता, राईट. एखादी वस्तू जेव्हा तुम्ही खरेदी करण्यासाठी जाता, त्यावेळेला ती वस्तू खरेदी करत असताना तुम्ही नंबर ऑफ प्रश्न त्या दुकानदाराला विचारतात, नंबर ऑफ क्युरीज तुम्ही त्याला विचारता. तुम्हालाही स्वतःला माहिती आहे तुम्हाला ती वस्तू घ्यायचीच आहे, तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की ती वस्तू चांगली आहे, तरीसुद्धा काही ना काहीतरी कॉन्फ्लिक्ट तुम्ही त्याच्यामध्ये काढत असता, काही ना काहीतरी चुका तुम्ही त्याच्यामध्ये काढत असता.
असं तुम्ही दाखवता की यू आर डिसॲग्री दिस प्रोडक्ट. ओके, इन दॅट केस यू आर गोइंग टू क्रिएट अ कॉन्फ्लिक्ट. त्या केसमध्ये तुम्ही काय करताय, कॉन्फ्लिक्ट क्रिएट करताय. ओके, त्याला काय म्हणतात, कॉन्फ्लिक्ट म्हणतात. आय थिंक यू ऑल क्लिअर्ड अबाउट द कॉन्फ्लिक्ट. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय हे क्लिअर झालं असेल. आता आपण काय काय बघितलं, कॉन्फ्लिक्ट बघितलं, कॉन्फ्लिक्टचे फीचर्स बघितले आणि कॉजेस बघितले, कशामुळे कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात, रिझन्स बघितले, रिझन ऑफ क्रिएटिंग अ कॉन्फ्लिक्ट. ओके, so I think you all are cleared about conflict. In the next lecture we will further moving with conflictचे पुढचे पॉईंट्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. आणि जर तुम्हाला कॉन्फ्लिक्टचे फीचर्स, मिनिंग आणि कॉजेस कळले नसतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता, विचारू शकता. ओके, आणि कॉल करूनसुद्धा विचारू शकता. सो थँक्यू, बाय बाय.